स्वामी भक्त हो, आज मी आपल्याला दुर्गा सप्तशती अध्याय पहिला म्हणून दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कशी मधुकैटभ नाशतो, सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतिका बीजम अग्निस्तत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्रम जपे विनियोग ध्यानवृत्त शार्दूल विक्रीडित खड्गा चक्रगदानी चाप परिघा शूला भूषुंडी शिरा षडखाधारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीलासारखी कांतीपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकाये. ओम ऐं मार्कंडेय उवाच. छंद अनुष्ठुभ सूर्यतनय सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे. ऐक सांगती. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैरानी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडीनी तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैरानी भूपती क्षीण जाहाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीसी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर कानने आश्रम मेघा मुनीचा हिस्त्रकही विसावले शोभनीय शिष्टवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला. आश्रमावरी काननी विचरे नित्यश्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची या जवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जनवृंदांची कोण वारील त्या खणा माझा हत्ती शूर पुष्टकाय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्यावना मेघाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारे भूपती तया सप्रेमे बोलला राजा दुःखी अंतर्जानने विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करोनी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करोनी चित्त हृदगत त्याशी बोलिला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिकाकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहरी धननारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखी मी मना आलो गृहवृत्तांत ना कळे असे सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजो उवाच. स्त्रीपुत्र धन जे झाले वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेश्चू छळती मज पतिप्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेघामुनीच्या सेवेसी आले जुळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विनयनी तिने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी. राजो उवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझी या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्यागत राज्याची या स्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन्य
त्यक्त राहुनी ममता याची नाम तुटे, दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे, ममता दोषायुक्ता जी कळूनी झोंबली आम्हा, सज्ञान असूनी आम्ही न कळे घेरलो कसे, विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषी उवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे, भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे, भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी, दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये, सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव, पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया, नर नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षीही, स्वये क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे, पिलांशी ओध देती कळुनी मोह हा असा, आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती, पुत्रा पशुपक्षीही इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा, मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे, चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे, योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व ते, जे माया श्री जगता सेविता पाऊले तिची, भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे, जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने, सर्व मोहास्ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया पराविद्या अतर्केकी, जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजो उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा, जगी ती जन्मली कोठे कैसे, चारित्र्य देवीचे प्रभाव रूप सांगावे, प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषी उवाच जगतरूपी नित्यरूपा तो देवी विश्वव्यापक, देवकार्य सिद्ध व्हाया अजन्म जन्म घेतसे, अरुया धरुणी रूपा उत्पन्न लौकी होतसे, कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी, कर्णमळातुनी त्याच्या मधुकैटभ जन्मले, ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय, विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करीतीचे अधीश्वरी, जी विश्वाची धारण करी विश्व हे, संसार पाळोनी सारा घडी मोडी क्षणामध्ये, ते तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण, उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजा, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहोनी, जाग आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी, भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करीतीचे, श्रद्धाचं प्रेम लावोनी महामायास्तवी, अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार, स्वरात्मिक सुधा तू अक्षरे नित्ये, त्रिधा मात्रात्मिक स्थिता, बिंदुरूप अर्थमात्रा अनुच्चार्य तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी, धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा, पालन करती सर्वांची कल्पांती, ग्रासशी जना उद्भव काली, ती माता पोषण जीवनामध्ये, संसार रूप कल्पांती दृष्टीरूपे जगन्मये, महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोह स्वरूपा, हे महादेवी महासुरी, प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी, कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण, तू श्री तू ईश्वरी ही तू बुद्धिबोध लक्षण, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी, शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे, देवी भूषंडी परिघा युधा, सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर, परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी, सत्या सत्याथ जी शक्ती ती तूच सर्वरूपीने, सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके, सृष्टीपालक सहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे, नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू, शंकर प्रलयाधीश तूच आधार त्याशिवा, सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा, नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा, ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धर्ष मधुकैटभा, जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषी उवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवा अशी, नेत्र नासिका हृदयबाहू श्री वक्ष विष्णूचे, निघाली त्यातून देवी ब्रह्मम्या सन्मुख झाली, एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातून, योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकैठभ दुरात्मा बलवान पराक्रमी, दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर,
क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छितो. उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी मांडला. 5,000 वर्ष तो बाहुयुद्धात रंगती. उन्मत्त झाले योद्धे महामाय विमोहित. दैत्य म्हणती विष्णूशी वीरामाग मनोक्षित. श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तीर निष्प्राण व्हाजने. द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज. ऋषी उवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र. पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा बघावे. जलना जिथे. ऋषी उवाच तथास्तु मनोनी. तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी. ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी. ऐक महात्म्य देवीचे वर्णितो ती पुन्हा तुला. ऐं ओम इति श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे मधुकैटभदो नाम प्रथमोध्याय संपूर्णम. धन्यवाद.